नमस्कार. स्वाती कर्वे, स्वातीचे मोती या माझ्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. या आधीच्या भागामध्ये आपण सुनील सुळे यांच्या नको मारूसा हाक या पुस्तकाचा परिचय करून घेतला. आता आपण या लेखकाशी गप्पा मारणार आहोत. स्वागत सुनील तुझं आमच्या चॅनलवरती. नमस्कार. खूप मनापासून स्वागत. तुझ्या करिअरची सुरुवात कशी झाली इथून आपण सुरुवात करूया. मी 1977 साली ट्रेनिंगशिप राजेंद्रवर एक कॅडेट म्हणून जॉईन झालो. नंतर आणखी 2 वर्ष ट्रेनिंग म्हणजे एकूण 3 वर्ष ट्रेनिंग घेऊन मी नॅव्हिगेटिंग ऑफिसर झालो. 25 वर्ष समुद्रावर सेल केलं आणि 2002 साली मी करिअर बदललं. त्याच्यामध्ये 65 देश तुम्हाला बघायला मिळाले. हो. आणि त्याच्यानंतर जे लाईन बदलली आहे म्हणजे प्रशिक्षक म्हणून काम करायला लागल्यानंतर त्याच्यासाठी एक एक्स्ट्रा मास्टर्स असं एक ट्रेनिंग परीक्षा द्यायची असते. आणि त्यानंतर लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय मुंबईचं इथे काम केल्यानंतर 2016 मध्ये नौवहन संचालनालयाच्यासाठी भारताचं प्रतिनिधित्व करण्याची एक संधी तुम्हाला मिळाली. ते सांगतो त्याच्याबद्दल की युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाची एक शाखा आहे, इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन, लंडन मध्ये त्यांचं ऑफिस आहे. तिथे दरवर्षी वेगवेगळ्या विषयासाठी सभा होत असतात. त्यात 2016 साली भारताच्या प्रतिनिधी मंडळात माझा समावेश होता. त्याच्यानंतर प्राचार्य म्हणून पण काम केलं महाविद्यालयामध्ये आणि आता मे महिन्यातच निवृत्त झालो. आता काय सध्या काम चालू आहे निवृत्तीनंतर? लेखन आणि चित्रकला माझे आवडते छंद. आणि एक अनंत आमची ध्येयासक्ती अशी एक लेखमाला मराठी विज्ञान परिषदेने प्रसिद्ध केलेली आहे. विज्ञान परिषदेबरोबरचं माझं काम बरीच वर्ष चालू आहे. त्या सध्याही चालू आहे. त्यांच्या पत्रिकेमध्ये मी लेखन करीत असतो आणि काही शिबिरांमध्ये वगैरे कथा लेखकांना मार्गदर्शन करणं अशी कामं करतो. आणि छायाचित्रांच्या मध्ये इमेजेस ऑफ चायना ह्याची प्रदर्शनं कुठे कुठे भरलेली आहेत? 2000 साली मी चायनामध्ये 3 महिने होतो आणि तेव्हा मी सगळीकडे फिरून शांघाय आणि बेजिंग मध्ये पुष्कळ फोटो काढले होते. त्यापैकी 100 फोटोंचं मी महाराष्ट्रातल्या 5 शहरांमध्ये प्रदर्शन केलं होतं. कथालेखनाची सुरुवात तुम्ही म्हणजे मुलांच्या पासून झाली? हो, ते माझी मुलंच त्याला जबाबदार म्हणता येईल की त्यांना रोज रात्री झोपताना एक गोष्ट लागायची. सुरुवातीला गोष्टी साध्या होत्या, नंतर ती मोठी व्हायला लागली तेव्हा अधिक तपशीलवार व्हायला लागल्या आणि हळूहळू त्यांना कथांमध्ये विज्ञान लागायचं. त्यामुळे मी आपोआपच विज्ञान कथा लेखक बनलो. तर म्हणजे ह्या कथा आधी लिहून झाल्या होत्या, पण आता जे हे नको मारूसा हाक पुस्तक आहे यातल्या कथा थोड्याशा वेगळ्या आहेत. त्या स्त्री पुरुष मैत्रीच्या कथा आहेत आणि त्यातल्या माणसांना चेहरा नाही असं तुम्ही म्हटलंय. तर म्हणजे अशासाठी की या कथा कोणाच्याही बाबतीत लागू पडू शकतात. या 10 कथांपैकी एखाद्या कथेत वाचकाला 1, 2, 3 कथांमध्ये वाचकाला आपणही अशाच काहीतरी प्रसंगांमधून गेलोय ही जाणीव होऊ शकते. हे माझ्या मनात होतं म्हणून मी मुद्दाम तिथे चेहरे काढले नाहीत. ते एखाद्या ब्लँक फॉर्म सारखं आहे, तिथे आपलं नाव घाला आणि वाचा कथा. बरोबर. ज्या दिवशी या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्याच दिवशी दृष्टिबाधितांच्यासाठी याची श्राव्य आवृत्ती काढली गेली. तर यामागची प्रेरणा काय? यशोवाणीच्या प्राची गुर्जरना मी बरीच वर्ष ओळखतो. मला त्यांच्या कार्याबद्दल नेहमीच खूप आदर वाटतो, पण मला त्याच्यासाठी काही करता येत नव्हतं. पण ह्या पुस्तकाच्या निमित्ताने मी माझ्या कथा दिल्या, माझा आवाजही दिला काही कथांना आणि खूप समाधान वाटलं की हे पुस्तक दृष्टिबाधितांनाही वाचता येईल. चांगलं कॉन्ट्रीब्युशन झालं त्यांच्या कामामध्ये. आणि ही एक सैल कादंबरी आहे असंही ब्लॉग मध्ये लिहिलेलं आहे. तर म्हणजे काय म्हणायचंय? त्यातली जी पहिली कथा आहे ती बीजकथा समजूया की त्या कथेमध्ये नंतर पुस्तकात येणाऱ्या सगळ्या व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. शाळकरी विद्यार्थी म्हणा किंवा कॉलेज विद्यार्थी म्हणा. आणि नंतर ते आपापल्या वेगवेगळ्या मार्गाने जात असताना
आयुष्यात कुठे कुठे 30शीत 40शीत 50शीत 60शीत एकमेकांना भेटतात, तेव्हा काय घडतं याच्याबद्दलच्या त्या कथा आहेत. म्हणून त्या कथा वेगळ्या नाहीत, एकमेकांपासून विलग नाहीत, तर त्या एका सूत्रात बांधलेल्या आहेत, म्हणून मी तसं म्हणतो. जर कुठल्या लेखकाचा प्रभाव आहे असं वाटतं का? कथाकार म्हणून खरं तर मी माझ्या वडिलांचं नाव घेईन, कारण ते उत्कृष्ट कथाकार किंवा कथा सांगणारे होते आणि आम्हाला लहानपणापासून त्यांनी रवींद्रनाथ टागोर, टॉल्स्टॉय, हॅन्स अँडरसन यांच्या गोष्टी सांगितल्या. आम्हीच नाही तर आमच्या जन्माच्या आधी आजूबाजूच्या मुलांना ते कथा सांगायची, मुलं त्यांच्या भोवती जमायची ऑफिसमधून आल्यावर. तर ते कुठून तरी माझ्यामध्ये आलेलंच आहे. आणि माझी आई शिक्षिका होती, तिच्या तोंडी अनेक कविता, ओव्या, म्हणी असायच्या, ती बोलताना सहजपणे त्या वापरायची. तर ती सवय तुम्हाला माझ्या कथांमध्ये दिसून येईल. माझ्या कथांमध्ये ओव्या म्हणी नसतील, पण उर्दू शेर म्हणा किंवा गझलेतल्या काही ओळी वगैरे त्या तिथून आलेल्या आहेत. हो हो, वाचन सगळ्या प्रकारचं आहे तुझं, त्यामुळे त्याच्यात उल्लेख आलेले आहेत. या लेखनामध्ये पुष्कळ लोक असं करतात की स्वतःच्या कविता वापरतात, आणि तू हिंदी आणि मराठी पण कविता लिहिलेल्या आहेत. तर तुला तसा काही मोह झाला नाही का की आपण आपल्या कविता त्याच्यामध्ये वापराव्यात? कारण कविता खरं कमीत कमी शब्दांमध्ये बरंच काही सांगून जाते, आणि लोक मात्र काय करतात की आधी सगळं लिहायचं त्या कथेतलं जे सांगायचंय ते, आणि त्याच्यानंतर ते परत कवितेमध्ये स्वतःच्याच लिहायचं. नाही, यात मी काही दिग्गज कवींचा आदराने उल्लेख करीन की आता कथेचं नावच गदी माडगुळकरांच्या प्रसिद्ध गाण्यावरून घेतलेलं आहे, फिल्मी गाण्यावरून. आणि त्याच्यात सांगितलेलं तत्वज्ञान की एकदा लग्न झालं की माहेरच्या मैत्रांनी विसरून जायचं, हाकबीक मारायची नाही. किंवा साहिर लुधियानवींची प्रसिद्ध गझल आहे, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए. हे आपल्या समाजाचा एक जाचक नियम आहे. तर ह्या कवींना त्यांचा योग्य तो मान देण्यासाठी मी त्यांच्या कवितांवर आधारित काही कथा म्हणा किंवा पुस्तकाचा मूळ गाभाही तिथून घेतलाय. बर. याच्यामध्ये फुगू गझल या कथा अशा आहेत की त्यातलं वातावरण इतकं नेमकं कसं उभं राहिलंय असा प्रश्न पडतो. गझलमध्ये उर्दूचं वातावरण आहे, तर उर्दू शिकला आहेस का तू? हो, त्याचं कारण असं की मला आता जी नावं घेतली, जावेद अख्तर, नंतर साहिर लुधियानवी, कैफी आझमी, अशा थोर गीतकारांच्या किंवा शायरांच्या शायरीचं प्रचंड आकर्षण आहे, आणि त्याच्यात भरपूर तत्वज्ञान भरलेलं असतं. काही वेळा उर्दू शब्द न समजल्यामुळे सगळ्या गोष्टी समजायच्या नाहीत, तेव्हा डिक्शनरी उघडून अर्थ पाहिले आणि मी खूप त्याचा रस अनुभवला. आणि नंतर ठिकठिकाणी त्या शेरांचा, त्या गझलांचा मी संदर्भ दिलेला आहे माझ्या कथांमध्ये. आणि जपान, मी जेव्हा कॅडेट होतो तेव्हा माझं जहाज विश्वममता हे दर काही महिन्यांनी जपानला जायचं. जपानला इतक्या वाऱ्या झाल्या की तिथले लोक ओळखीचे झाले, त्यांची जीवन पद्धती ओळखीची झाली, त्यामुळे आपोआपच ते वातावरण माझ्या कथांमध्ये डोकावायला लागलं. ह्या पुस्तकामध्ये गिफ्ट रॅप असं एक रूपक एका ठिकाणी आलेलं आहे, म्हणजे भेटवस्तूचं वेष्टन. तर हा काय प्रकार आहे? हे माझा शोध नाहीये, ते चोखामेळ्यांनी 350 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे की उस डोंगा परी रस नोहे डोंगा. तुम्ही एखाद्या व्यक्तीला तिच्या बाह्य अंगावरून, चेहरा आणि शरीर याच्यावरून ओळखण्याऐवजी आत काय आहे त्याला महत्व द्या. त्या कथेत शुभांगी विवेकला विचारते की मी मुलगी नसते तरी तुला इतकीच आवडली असते का? तेव्हा तो म्हणतो की यू आर अ ग्रेट गिफ्ट, द गिफ्ट रॅप इज जस्ट अ बोनस. तू मुलगी असणं, तुझं सुंदर असणं या कमी महत्वाच्या गोष्टी आहेत, आज जी व्यक्ती आहे ती जास्त महत्वाची आहे. या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की त्याचं मुखपृष्ठ, त्याच्या आतली चित्र, त्याची मांडणी हे सगळं तू स्वतः केलेलं आहेस. तर आधी कधी अशी चित्र वगैरे काढली होती का लेखांसाठी वगैरे? नेहमीच, म्हणजे मी चित्र मला काढायला खूप आवडतात. माझ्या जी लहान मुलांची जी पुस्तकं आहेत त्यातली चित्र माझ्या कन्यांनी काढलेली होती, आणि काही माझ्या कथा ज्या
दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या किंवा पुस्तकांमध्ये प्रसिद्ध झाल्या, तेव्हा व्यावसायिक चित्रकारांनी काढलेली चित्रांनी माझी निराशा झाली. माझ्या मनात जे नव्हतं ते त्यांनी तिथे काढून ठेवलं होतं. तेव्हा मी ठरवलं की माझ्या पुस्तकातली चित्र मी काढणार. छान झालंय ते सगळं. म्हणजे पुस्तकही स्वतःच काढलंय, कुठल्या संपादकाकडे दिलं नाही, पण तरी त्याच्यामध्ये संपादकीय संस्कार नाहीत वगैरे असं कुठे काही जाणवत नाही. अतिशय नेटकं पुस्तक आहे. पण ते स्वतःच का काढावं असं वाटलं? त्याचं कारण असं की मी जे काही प्रकाशकांबद्दल ऐकलंय की ते सांगतात तिथं तो ढीग पडलाय, त्याच्यात सगळ्यात खाली तुमचं पुस्तक सरकवून ठेवा आणि 2 वर्षापर्यंत आमच्याकडून काही उत्तर आलं नाही तर समजा की नाकारलं गेलंय. मला तसं काही अपमानित होऊन यायचं नव्हतं, म्हणून ठरवलं की माझं मी प्रकाशित करीन. आणि कारण मला ह्याच्यातून काही आर्थिक प्राप्ती होईल अशी अजिबात अपेक्षा नाही. झालं तर थोडंफार खिशाला तोशीसच लागेल, पण माझा तो पर्पजच नव्हता, हेतूच नव्हता की अर्थार्जनासाठी मी कथा लिहितोय. फक्त ते पोचलं पाहिजे लोकांपर्यंत. तर आपण कॉमेंट्स मध्ये त्याची एक लिंक किंवा काही फोन नंबर वगैरे असेल तर तो देऊया नंतर. या पुस्तकामध्ये केस स्टडीचा उल्लेख आहे. तर हा म्हणजे एक मोठा केस स्टडी पण त्या दिवशी सांगितला होता तुम्ही, तर ते तुम्ही स्वतः केस स्टडी याच्यामध्ये केलेला आहे का काही, आणि त्याचं पुढे काही झालं? हो, एक सांगतो. म्हणजे मी केस स्टडीज करायला निघालो नव्हतो. आता 1-2 वर्षापासून मी एका प्रचंड केस स्टडी बद्दल ऐकतोय. म्हणजे त्याचं नाव आहे द ग्रँड स्टडी. हा हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या तज्ज्ञांनी गेली 86 वर्ष चालवलेला उपक्रम आहे. 1938 सालापासून त्यांनी 724 तरुणांच्या आयुष्याचा अभ्यास केला. समाजाच्या अगदी वेगवेगळ्या स्तरांमधले, सगळ्यात खालच्यापासून सगळ्यात अतिश्रीमंत थरापर्यंत त्यांचं आयुष्य कसं उलगडत गेलं, त्यांचं आरोग्य कसं राहिलं, त्यांचं मानसिक आरोग्य कसं राहिलं, या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केला आणि काही निष्कर्ष काढले. ते काय निष्कर्ष आहेत ते ऐकण्यात मी जवळजवळ 3 तास घालवले. कारण त्यांचे जे सध्याचे डायरेक्टर आहेत डॉक्टर रॉबर्ट वॉल्डिंजर, तर त्यांच्या भाषणांमध्ये त्यांनी हे सांगितलंय. पण ते एका ओळीत सांगता येईल की सामाजिक स्तर, पैसा, शिक्षण ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीत. माणसाच्या आयुष्यातलं आरोग्य, आनंद ह्या गोष्टी त्यांनी माणसातली नाती किती काळजीपूर्वक जपलेली आहेत याच्यावर अवलंबून असतं. तर हे पुस्तक लिहिताना मला असा एक अहमभाव निर्माण झाला की हे सुद्धा माझे सुद्धा केस स्टडीजच आहेत की वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून ते 60 पार होईपर्यंत हे नातेसंबंध कसे उलगडत जातात. पण त्या केस स्टडीज मधनं काही निष्कर्ष निघाला आणि त्याचा पुढच्या आयुष्यामध्ये तुला उपयोग, म्हणजे मुलांसाठी उपयोग करून घेता आला असंही काहीतरी मी ऐकलंय? हो, नक्कीच. ही कथा सुरू होते तेव्हा कथानायक हा एक विद्यार्थी असतो, शालेय विद्यार्थी, कॉलेजचा विद्यार्थी, आणि शेवटी कथानायक हा एका संस्थेचा प्राचार्य असतो. यामध्ये त्याच्या हाताखाली जी तरुण मुलं मुली आहेत ती 50 वर्षापूर्वी त्यांनी स्वतः जे आयुष्य जगलं ते आयुष्य जगत आहेत. त्याच्यात ते जे काही खोड्या करतात, अडचणीत येतात, त्या सगळ्या हाताळताना त्याला आपलं तारुण्य लक्षात ठेवलेलं आहे त्यांनी. हे मला दाखवायचं होतं की समाज अशा खोड्या म्हणा किंवा उचापतींकडे किती काही वेळा निर्दयपणे बघतो. ते आपण पाहिलेलं आहे इतर काही चित्रपटांमध्ये वगैरे. पण जर ह्याची जाणीव ठेवली की आपणही यातून गेलेलो आहोत, आपण काही कोणी गुन्हेगार नव्हतो, तेव्हा आपल्याला जो सहृदयपणा अपेक्षित होता समाजाकडून तो आपण आता दाखवायला पाहिजे. याच्यातून काही संदेश द्यायचा आहे का, किंवा इम्प्लाइड गोष्टी काय लोकांनी त्यातनं बघाव्यात असं वाटतं? संदेश द्यायला मी काही कोणी तत्वज्ञ किंवा बाबा नाही, पण मला एक आवाहन करायचे वाचकांना की ज्यांनी त्यांनी हे पुस्तक वाचावं आणि आपापली मतं बनवावी. मी माझं म्हणणं मांडलंय तुमच्या समोर. कथा वाचा आणि ठरवा काय त्यातलं घेण्यासारखं आहे आणि काय घेण्यासारखं नाही. चित्रकला, लेखन याच्यात आता नवीन काय चालू आहे सध्या?
चित्रकला मी वॉटर कलर्स शिकतोय, कारण आतापर्यंत मी फक्त ऑइल्स आणि ॲक्रेलिक मध्ये खूप काम केलंय, पण वॉटर कलर्स हे वेगळं माध्यम आहे. आणि लेखनाच्या बाबतीत म्हणशील तर 2 पुस्तकं येत आहेत लवकरच. एक पुस्तक आहे ते खगोलशास्त्राशी संबंधित आहे. शाळेतल्या मुलांना आपल्या शाळेत एक वेधशाळा बांधता यावी छोटीशी, जंतर मंतरच्या लाईन्सवर, जी दिल्ली आणि जयपूर उज्जैनमध्ये आहे, तशा प्रकारची वेधशाळा प्रत्येक महाराष्ट्रातल्या शाळेत बनवता यावी, उभारता यावी. आणि दुसरं जे पुस्तक आहे ते समुद्रावरच्या भेटलेल्या व्यक्तींबद्दलचे, समुद्रावरचे वादळांचे आणि बंदरांचे अनुभव नाही, जी माणसं भेटली ती खरी माणसं कशी असतात त्याच्यावर आहे. कारण लोकांची कल्पना असते की कला अशी म्हटलं की दारू पिऊन दिवस रात्र मजा करीत असणार, तसं नसतं. आमचं खरं आयुष्य काय असतं त्याच्यावर ते पुस्तक आहे. मला नक्कीच या विज्ञान कथा, सागरी कथा किंवा लेख वाचायला खूप आवडतील. आणि आपण पुन्हा एखादं नवीन पुस्तक झाल्यानंतर त्याच्याविषयी बोलायला नक्की भेटूया. तुझ्या अत्यंत व्यस्त दिनक्रमामधून पुणे मुंबई असं ये जा चालू असताना तू वेळ काढलास आमच्यासाठी, याच्याबद्दल मी तुझी मनापासून आभारी आहे. नमस्कार. 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 आपल्याला जर ही मुलाखत आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.